बरं, LICचं डेथ क्लेम लेटर लिहिणं हे एक महत्त्वाचं काम आहे. चला ते सोपं करूया. ही क्लेम प्रोसेस खूप इमोशनल असू शकते, पण काळजी नसावी. आपण एक एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेऊ. चला आपण मिळून हे पत्र स्टेप बाय स्टेप लिहूया, म्हणजे कोणतीही चूक होणार नाही. सगळ्यात आधी ज्या पॉलिसीधारकाचं निधन झालंय त्यांच्याबद्दलची माहिती कशी लिहायची ते पाहू. पॉलिसीधारकाचं पूर्ण नाव जसं कागदपत्रांवर आहे तसंच लिहा. आणि हो, पॉलिसी नंबर पण बरोबर टाका. आता मृत्यूची तारीख ही डेथ सर्टिफिकेटवरचीच असायला हवी आणि कारण पण लिहा जर विचारलं असेल तर. आता पुढचा भाग म्हणजे नॉमिनीची माहिती. इथे क्लेम कोण करत आहे हे स्पष्ट झालं पाहिजे. आपलं पूर्ण नाव, मृत व्यक्तीशी नातं आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर सगळं व्यवस्थित नमूद करा. पत्र तर झालं, आता यासोबत कोणती महत्वाची कागदपत्र जोडायची आहेत ते बघूया. ही लिस्ट बघा. डेथ सर्टिफिकेट, पॉलिसी बॉन्ड, ID प्रूफ आणि बँक डिटेल्स हे सगळं सोबत जोडा. एक गोष्ट लक्षात ठेवा, पत्राची भाषा अगदी फॉर्मल आणि आदरपूर्वक हवी. उगाच जास्त लिहू नका. आता पत्राचा शेवट, यामध्ये आपण आपली मुख्य विनंती मांडणार आहोत. सरळ आणि सोप्या भाषेत लिहा की क्लेम लवकरात लवकर सेटल करावा ही विनंती. आणि हेही सांगा की अजून काही कागदपत्र लागल्यास आपण ती लगेच द्याल, यामुळे प्रोसेस लवकर होते. पत्र पाठवण्याआधी हे 3 मुद्दे नक्की तपासा. सर्व माहिती, कागदपत्र आणि योग्य भाषा आहे ना? एक परिपूर्ण आणि अचूक पत्र असेल तर आपली क्लेम प्रोसेस नक्कीच सोपी आणि वेगवान होईल.